मंदिरात कशासाठी जायचं आणि मंदिरात गेले काय फायदे होतात, काय उठल्या सुटला काम धंदे नाही, मंदिरात जाता जीवनात काय भेटते का? शाळेत गेलं तर शिक्षण भेटते, ऑफिस मध्ये गेलं तर पैसा भेटतो, मार्केटमध्ये गेलं तर भाजीपाला भेटतो, थिएटर मध्ये गेलं तर मनोरंजन भेटते, पेट्रोल पंपवर गेलं तर पेट्रोल भेटते, सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्या गोष्टी भेटतात. मंदिरात जाऊन काय भेटतंय तुम्हाला, काय देतो देव आहे ना? चांगला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न मला काही दिवसापूर्वी विचारला होता, आज माताजीने विचारला. तर सगळ्यात महत्वाचं माता ध्यानात ठेवा, समाजामध्ये प्रत्येक गोष्टीची गरज आहे. जसं पोट भरण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे, त्यासाठी कोण गरज आहे? शेतकरी गरज आहे. आजारी पडलं आपला आजार बरा करण्यासाठी कोणाची गरज आहे? डॉक्टरची गरज आहे. एक बिल्डिंग उभारायची करायची असेल तर कोणाची गरज आहे? इंजिनियरची गरज आहे. समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीची आपल्या जीवनात गरज आहे. तसंच या मनाला शरीराच्या गरजा होऊ शकतात, पोटाच्या गरजा होऊ शकतात, बिल्डिंगच्या गरजा होऊ शकतात, जगातल्या सगळ्या गरजा परिपूर्ण होऊ शकतात. पण एक गोष्ट गरज पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे मन शांत. आणि जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, कोणत्याही मंदिरात, मंदिर ह्या शब्दाचा अर्थ काय? मन, दीप. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मनाला स्थिरता भेटते. आणि तिथे गेल्यानंतर त्या मंदिरात जाऊन तुम्ही काय केलं पाहिजे? की पॉझिटिव्ह एनर्जी घेतली पाहिजे. त्या मंदिरामध्ये पहिली गोष्ट काय, की तिथले जे व्हायब्रेशन्स आहेत, पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला घेऊ शकता. दुसरं, त्या मंदिरात जाऊन नुसतं घंटा वाजवला, पेढा खाल्ला, निघून आले नाही, तर त्या मंदिरात जाऊन तुम्ही जीवन मूल्य, ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. ते मंदिर असं नाही तर तिथं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. तिसरं, सगळ्यात महत्वाचं, जी आपली नकारात्मक एनर्जी आहे, आपल्याला सकारात्मक एनर्जी पाहिजे असेल तर त्या मंदिरामधून माध्यमातून भेटते. म्हणून मनाची जर, आणि आजकाल सगळ्यात मोठा रोग कोणता असेल या जगामध्ये, एकच रोग आहे, तर मानसिक ताणतणाव. आणि ह्या मानसिक ताणतणावातून निघायचं असेल तर कोणतेही मेडिसिन नाही या जगामध्ये. एकमेव मेडिसिन आहे, ते म्हणजे काय, की भगवंताचं मंदिर. म्हणून इथे मंदिर ह्या शब्दाची जर डेफिनेशन आपण पाहायला गेली तर टेम्पल, जर टेम्पल पाहायला गेलं तर टेम्पल, मंदिरात जाण्यासाठी 5 गोष्टी पहा. एक म्हणजे, 2 मिनिटं तुम्हाला सांगतो, हा प्रश्न विचारले. एक, टेम्पलचं जर ॲक्युरेट पाहिलं, टेम्पलचं पहिलं काय आहे? टी म्हणजे काय? ट्रँक्विलिटी. ट्रँक्विलिटी या शब्दाचा अर्थ काय? शांतता. मंदिरात तुम्हाला शांतता भेटते, फर्स्ट. सेकंड आहे ई नंतर काय? ई म्हणजे एज्युकेशन. मंदिरात जाऊन तुम्ही काय करा? आध्यात्मिक ज्ञान घ्या. कोणत्या गोष्टीबद्दल घ्या? शरीर, आत्मा आणि भगवंताबद्दल घ्या. हे शरीर कसं आहे, या शरीराचा काय उपयोग आहे, दुसरं आत्म्याचं काय कर्तव्य आहे, आणि तिसरं भगवंत कोण आहे हे ज्ञान प्राप्त करा. तिसरं आहे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे TEM. आपलं यम म्हणजे काय? मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय? ध्यान करा. मनाला स्थिरता आणायचं असेल तर ध्यान करण्यासाठी दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर यम नंतर पी म्हणजे काय? प्युरिफिकेशन. प्युरिफिकेशन म्हणजे काय? हृदयामध्ये जे शुद्धीकरण करा. कोणतं? आपण जे काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, ईर्ष्या, द्वेषाने आपण जीवन जगतो, त्याला दूर करण्यासाठी कोणतं साबण, पावडर नाही किंवा स्प्रे नाही. तर मंदिरात जेव्हा जाता तर तुमचं जे हृदयाची मलिनता शुद्ध होण्यासाठी काय केलं? प्युरिफिकेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर एल म्हणजे प्रेम, लव काय? तिथे प्रेम करा भगवंतावर, भक्तावर. आणि जेव्हा तुम्ही प्रेम करता तर तुम्हाला प्रेम भेटत. आणि सगळ्यात म्हणजे एंगेजमेंट. ई म्हणजे एंगेजमेंट. म्हणजे काय? आपण वेगवेगळ्या सेवे मंदिरामधून व्यस्त केलं पाहिजे. तर कसं करणार? डोळ्याला का भगवंताचं रूप पाहण्यासाठी, कानाला भगवंताबद्दल कथा ऐकण्यासाठी, जीवेला भगवंताबद्दल गुणगान करण्यासाठी, हात मंदिराचं मार्जन, झाडू, पोछा करण्यासाठी, पाय मंदिराकडे जाण्यासाठी, जीवा कृष्ण प्रसाद खाण्यासाठी. किती गोष्टी आहेत मंदिरात जाण्याचे फायदे. आपल्या मंदिरात गेला तर पेढा तरी भेटतो, नारळाचा तुकडा तरी भेटतो. मग त्यासाठी एवढ्या गोष्टीचा फायदा होत असेल तर मग तुमच्या एवढ्या गोष्टी होतात, मग मंदिरात का जाऊ नये? आणि ज्या भौतिक जगात भेटत नाही त्या मंदिरात भेटत, म्हणून यासाठी मंदिरात गेलं पाहिजे, आपलं जीवन धन्य केलं पाहिजे.
हरे कृष्ण.